आपण पाहतोय की राज ठाकरेंच्या नावापुढे एक नवीन उपाधी लावण्यात आली आहे आणि ती आहे हिंदू जननायक। हिंदुत्वाची भूमिका घेतलेल्या राज ठाकरेंचा उल्लेख आता हिंदू जननायक असा करण्यात आलाय। पुण्यात उद्या राज ठाकरे हनुमान चालीसा पठण करणार आहेत आणि या मंदिराबाहेर लावण्यात आलेल्या पोस्टरवर हिंदू जननायक असं लिहिण्यात आलंय। राज ठाकरेंच्या नावापुढे हिंदू जननायक ही प्रतिक्रिया लावण्यात आलेली, ही उपाधी लावण्यात आली आणि यावर शिवसेनेने नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। प्रयत्न किती करू दे, अशा जागा कोणाला अशा सहज मिळत नाहीत। घोडं मैदान लांब नाही, येईलच, कळेलच। त्यामुळे कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही। बाळासाहेबांची जागा तर कोणीच घेऊ शकत नाही। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव, जसं बाबासाहेबांना आपण बघतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्तिमत्व, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्तिमत्व, तसे बाळासाहेब ठाकरे हे एकमेव हिंदू हृदय सम्राट। मी आता काय काय उपाध्या लावा, लोक आता बघा त्या ट्रोलवर काय काय करतात। दरम्यान यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। हिंदू जननायक कोणाला म्हणलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होऊन जातो काय? कुठले गीताचे पाठ येतात, कोणते भागवत येते त्यांना खलनायक म्हणतात, मनाला म्हणतात। ऑलरेडी यांचा जन्म शिवसेनेमध्ये झाला। शिवसेना नसती तर राज ठाकरे राहिले कुठे असते? बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे युवा सेनाध्यक्ष झाले। आता ठीक आहे, त्यांनी पक्ष बदलवला, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेला बोलण्याचा तुमचा अधिकार आहे का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामध्ये दाखल झाले। राज ठाकरे 2 दिवसाच्या पुणे दौऱ्यावरती आहेत आणि पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार आहे। पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती पार पडेल आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण देखील केलं जाणार आहे। उद्या संध्याकाळी 6 वाजता ही आरती होईल। महत्त्वाचं म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदू जननायक असा करण्यात आला। उद्या संध्याकाळी 6 वाजता आदरणीय राजसाहेबांचे शुभ हस्ते या ठिकाणी महाआरती होईल आणि ती महाआरती झाल्यानंतर हनुमान चालीसाचं सामूहिक पठण होईल आणि हे पठण होणार आहे, ही महाआरती होणार आहे, हे जसं सरकारला कळालंय तसं या मुल्ला अली अब्बासांच्या सरकारने प्रचंड दबाव पोलीस यंत्रणेवरती टाकलाय। हे मला कळत नाहीये, तुम्ही जर पलीकडं आमचं होर्डिंग बघितलं त्या होर्डिंगवरती आम्ही फक्त माहिती दिलेली आहे की आदरणीय राजसाहेबांच्या हस्ते महाआरती होणार आहे आणि हनुमान चालीसाचं पठण होणार आहे।